असं म्हणतात की एक छोटं कुटुंब म्हणजे खूप सुखी कुटुंब असतं. पण आयुष्यात कोणाचाच भरवसा नसतो. माझ्या आईबाबांनी मला आणि माझ्या भावाला खाजगी शाळेत शिकवलं. आमचं कुटुंब खूप आनंदी होतं. मग माझ्या भावाला नोकरी लागली. त्यानंतर माझ्या भावाला लग्नासाठी मागणी यायला सुरू झाली. माझ्या आईने 1-2 मुली पाहिल्या होत्या, ज्या सुसंस्कृत आणि सुंदरही होत्या आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या मुली वाटत होत्या. त्यांना मोठ्यांचा आदर कसा करायचा हे माहीत होते. पण माझ्या भावाला त्या मुली आवडल्या नाहीत, कारण माझा भाऊ दुसऱ्या कुठल्यातरी मुलीच्या प्रेमात पडला होता. आणि माणूस प्रेमात आंधळा होतोच, मग त्याला त्याच्या कुटुंबाची काय पर्वा. माझ्या आईवडिलांनीही मुलाच्या आनंदात आनंद मानून माझ्या भावाचं लव्ह मॅरेज केलं आणि आज हे सगळं आमच्या घरात घडत आहे. आणि मी खूप परेशान झालो होतो. आईच्या ताटातली भाजी आता संपली होती, पण तिच्या हातात अजून अर्धी भाकरी होती. ती इकडे तिकडे बघत होती. कदाचित काहीही न बोलता तिचं बोलणं कोणीतरी समजून घेईल. मला तिच्या मनातलं चांगलं समजलं होतं, पण तरीही मी गप्पच राहिलो. कारण आमच्या घरात कुणाची एवढी हिंमत नव्हती की वहिनीसमोर स्वतः आपल्या ताटात भाजी वाढून घेऊ शकेल. थोडा वेळ वाट पाहून आईने हिंमत एकवटून आणली आणि शेवटी म्हणाली, पिंकी, मला थोडी भाजी दे. आईचं बोलणं ऐकून वहिनीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ती म्हणू लागली की बस, तुमची तब्येत आधीच खराब आहे. तुमचं ब्लड प्रेशर सतत आभाळाला मिळत राहतं आणि तुम्हाला पुन्हा भाजी हवी आहे. जे काही खाल्लं आहे ते पुरेसं आहे. मी माझ्या भावाकडे या आशेने पाहिले की कदाचित तो काहीतरी बोलेल, पण भाऊ काहीच ऐकलं नसल्यासारखं मान खाली घालून जेवत होता. आईने हात झटकला आणि उठू लागली. तेव्हा मी म्हणालो, वहिनी, जेव्हा आई पूर्ण दिवस घरातली कामं करत असते तेव्हा तुला तिची तब्येत खराब आहे याची जाणीव होत नाही का? आई उपाशी राहिली तर मग रात्रभर तिला झोप येणार नाही. तू तिला थोडी भाजी दे. वहिनी म्हणू लागली, तू जास्तच आईचा सक्का बनू नकोस. काय मला माझ्या डोळ्याने दिसत नाही का? तुम्ही दोघं मायलेकं फुकटची भाकरी खात आहात. जणू काही तुम्हा लोकांना तुमच्या भावाबद्दल काहीच कल्पना नाही. तुम्ही अजूनही नोकरी शोधण्याचा प्रयत्नच करत आहात. अगोदर काही काम करून घ्या, मग मोठमोठ्या गोष्टी करा. कामाच्या धामाचं नुसतं फुकट गिळायला हवंय. मला वहिनीच्या बोलण्याने खूप वाईट वाटलं होतं, पण तरीही मी शांतच होतो. आईचे उपाशी राहणे मला सहन होत नव्हते. म्हणूनच मी माझी वाटी उचलली आणि आईसमोर ठेवली. मी म्हणालो, आई, तू हे खा. माझे बोलणे ऐकून वहिनीला राग आला आणि माझी भाजीची वाटी उचलून वहिनीने लादीवर फेकली आणि म्हणाली, तुला माझे बोलणे समजत नाही का? जेव्हा मी सांगितले की अजून जेवण द्यायचे नाही, तरीसुद्धा तू माझे बोलणे टाळण्याचा का प्रयत्न केलास? तिचे असे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. मी म्हणालो, वहिनी, तुझ्यामध्ये तर माणुसकी नावाची कोणतीच गोष्ट उरलेली नाही. माझे हे बोलणे ऐकून वहिनीने जोरजोरात रडणे चालू केले. ती म्हणू लागली, बघ सनी, तुझ्या भावाचे बोलणे ऐक. हा माझ्याबरोबर हुज्जत घालत आहे. दादांनी माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि म्हणाला, तुझ्या वहिनीची माफी माग. दादा, वहिनी जेव्हा आईबरोबर चुकीचे वागत होती तोपर्यंत तर तू अगदी मुका आणि बहिरा बनून बसला होतास, आणि आता तुला अचानक जाग आली की काही चुकीचं होत आहे. तू किती बायकोचा बैल बनला आहेस ना? तुला तुझ्या आईची काळजी नाही का? तू तर अगदीच बायकोचा बैल आहेस. दादा उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी खूप सहन केलं तुमचे असे वागणे. आता तुम्ही इथून निघून जा. त्यातच तुमची भलाई आहे. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. मला सुद्धा खूप राग आला होता. मी म्हणालो, दादा, सत्यसुद्धा हेच आहे की तुझ्यापेक्षा कोणी वाईट असूही शकत नाही. तेव्हा दादाने माझ्या गालात थप्पड मारली होती आणि मला धक्के मारत मारत घराबाहेर काढले होते. मी स्तब्ध होऊन तिथेच उभा राहिलो होतो. हे असे काही घडेल याची मला अजिबात कल्पनाही नव्हती. आई म्हणत होती, सनी, तुला काय झालं आहे? तू रवीला असे घरातून बाहेर काढू शकत नाही. हे घर त्याचे सुद्धा आहे. तुम्ही दोघे भाऊ या घराचे हिस्सेदार आहात. भाऊ म्हणाला, कोणते हिस्सेदारी?
बाबा मरून आता 4 वर्ष झाले आहेत. या 4 वर्षामध्ये मी तुझ्या उपचारापासून रवीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केला आहे आणि बाबांच्या आजारपणात सुद्धा मी खूप पैसे खर्च केले आहेत. या सर्व खर्चावरून आता हे घर फक्त माझं आहे. जर या सर्व पैशांचा हिशोब रवी करणार असेल आणि मला अर्धे पैसे मिळणार असतील तरच तो या घरामध्ये हिस्सेदार बनू शकतो. नाहीतर या घरातील फुटकी कवडीसुद्धा मी त्याला देणार नाही. आई, तुला तुझ्या दुसऱ्या मुलाची एवढी चिंता असेल तर तू सुद्धा त्याच्याबरोबर निघून जा. आता मी घरात या सर्व गोष्टी नाही सहन करू शकत. माझ्या आईला सुद्धा माझ्या मोठ्या दादाने घरातून बाहेर काढले होते. मला माझी अजिबात चिंता नव्हती. मी तर कुठेही राहू शकत होतो. एवढेच काय तर मी रस्त्यावर सुद्धा रात्र काढू शकत होतो. पण मी माझ्या आईला कुठे ठेवणार होतो? मी खूपच घाबरून गेलो होतो. मी आईला म्हणालो, आई, तू घर सोडून यायला नको होतीस. ते तुझ्या नवऱ्याचं घर आहे. तू तिथेच बसून राहिली असतीस तर बरे झाले असते. आता मी तुला घेऊन कुठे फिरू? माझ्याकडे तर राहण्यासाठी सुद्धा जागा नाही. हे ऐकून आई जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, ठीक आहे, मग मी विष खाते आणि मरूनच जाते. पहिल्या मुलाने घरातून बाहेर काढले आहे आणि आता तू सुद्धा मला धक्के देत आहेस. मग तूच मला सांग, मी कुठे जाऊ? मी माझ्या नवऱ्याजवळ स्मशानात जाऊन बसते. त्यांना सांगते की तुम्ही कोणत्या मुलांकडे मला सोडून गेलात. मी म्हणालो, आई, अशी गोष्ट नाही आहे. खरं तर तू माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुझ्यापासून माझी सुटका करून घेत नाही. मी यासाठी परेशान आहे की मी तुला आता कुठे ठेवू? माझ्याकडे कोणतीच जागा नाही आहे आणि मी तुला असे परेशान झालेलं पाहू शकत नाही. आई म्हणाली, तू चिंता करू नकोस. तुझ्यासोबत तुझी आई आहे. देव नक्कीच आपल्याला आधार देईल. मी आईला घेऊन माझ्या एका मित्राच्या घरी गेलो, कारण मला अजून काही सुचत नव्हते. हॉटेलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आईला जेवण देण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही पैसे नव्हते. माझ्या मित्राने माझे आणि माझ्या आईचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले होते. मी त्याला सांगितलं की मी इथे काही दिवस थांबेन आणि मग निघून जाईल. त्यावर माझा मित्र म्हणाला, तू आईबरोबर आला आहेस. जोपर्यंत तुझे मन करेल तोपर्यंत तू राहू शकतोस. मला माहीत होतं माझा मित्रसुद्धा माझ्यासारखाच होता. तो सुद्धा आपल्या आईबाबांच्या पैशांवर जगत होता. तो आमचे खर्च उचलू शकत नव्हता. मी सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे ओझे बनवू इच्छित नव्हतो. म्हणून मी आईला तिथेच सोडून नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडलो होतो. ही तर नशिबाची गोष्ट आहे. कुणाच्या हातात लक्ष्मी असते तर कोणाच्या हातात लक्ष्मी नसते. माझा दादा माझ्यापेक्षा कमी शिकला होता, पण तरीसुद्धा त्याला एका चांगल्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली होती. त्याला मिळणारा पगारसुद्धा खूप चांगला होता आणि मी तर जास्त शिकलो होतो. तरीसुद्धा आजपर्यंत नशिबाचे धक्के खात होतो. माझी आई आता सुरक्षित जागी होती, म्हणून मी सकाळी उठून नोकरीचा शोध घेण्यासाठी निघून जात होतो आणि दिवसभर नोकरी शोधून रात्री 10 वाजताच परत येत होतो. मी माझ्या मित्राकडे काही दिवसांचा वेळ मागितला होता, पण आता मी त्याच्या घरी येऊन 4 दिवस झाले होते. अजूनपर्यंत मला कुठेही नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे आता मी खूप घाबरून गेलो होतो. आता काय करावे, काय करू नये? चौथ्या दिवशी मी विचार केला की आता बस झाले. आपण मित्राच्या घरातून बाहेर पडायला हवे. पुढे जे होईल ते होईल. देव आपली काळजी नक्कीच घेईल. मी नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. मी कोणतेही असे ऑफिस सोडले नव्हते जिथे मी माझ्या नोकरीसाठी बायोडेटा दिला नव्हता. असे नाही, पण तरीसुद्धा मला चांगली नोकरी मिळत नव्हती. शेवटी थकून मी रस्त्याच्या बाजूला बसलो होतो. तेवढ्यात माझी नजर समोरच्या भिंतीवर लावलेल्या कागदावर पडली. त्याच्यावर लिहिले होते, सिटी हॉस्पिटलमध्ये शिपायाची गरज आहे. पगार 20,000 मात्र. राहणे खाणे फ्री आहे. ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी नकारार्थी मान हलवली आणि स्वतःला समजावले की रवी, ही नोकरी तुझ्यासाठी नाही आहे. मी MBA केलं होतं, मग आता मी शिपायाची नोकरी करू? माझे हृदय रक्ताच्या अश्रूंनी रडू लागले होते. मी काही विचार न करता उठून उभा राहिलो आणि त्या पत्त्यावर पोहोचलो जिथे शिपायाची आवश्यकता होती.
मी जेव्हा हॉस्पिटलमधील मॅनेजरला सांगितले की मी शिपायाच्या नोकरीसाठी आलो आहे, तेव्हा मला पाहून तो हैराण झाला होता. कारण चेहऱ्यावरून तर मी चांगल्या घरातील वाटत होतो. मला मुलाखतीसाठी डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी माझा बायोडेटा पाहिला. ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की तुम्ही MBA केलं आहे आणि तुम्हाला शिपायाची नोकरी करायची आहे. ही नोकरी तर अशा लोकांसाठी आहे जे अशिक्षित आहेत आणि त्यांना मेहनत करून पैसे कमवायचे आहेत. तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे काम का करायचे आहे? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणालो की मी खूप असहाय्य आहे. मी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत, पण एकही काम होऊ शकले नाही. मला सध्या नोकरीची नितांत गरज आहे, अगदी शिपायाची नोकरी असली तरी. त्यामुळे मी ही नोकरी करण्यास होकार दिला आहे. डॉक्टर म्हणाले की जर असे असेल तर मी तुम्हाला ही नोकरी देतो. डॉक्टरांनी मला शिपायाची नोकरी दिली होती आणि दवाखान्यात बांधलेल्या फ्लॅटमध्ये मला एक छोटासा फ्लॅटही राहण्यासाठी दिला होता. माझ्यासाठी हा काळ आनंदाचा होता की दुःखाचा काळ होता हे माझं मलाच कळत नव्हते. तरीही मी त्याच अवस्थेत घरी आलो आणि मी माझ्या मित्राचे आभार मानले, कारण या कठीण काळात त्याने मला साथ दिल्याबद्दल आणि मला त्याच्या घरी राहण्याची परवानगी दिल्याबद्दल. मी मग त्याला म्हणालो, मी माझ्या आईला इथून घेऊन जात आहे. माझा मित्र म्हणाला, तू कुठे जाणार आहेस? तर मी त्याला सांगितले की मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यावर तो हसला आणि म्हणाला, मला मूर्ख बनवू नकोस. तू MBA शिकला आहेस, मग तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी कशी लागली? मी म्हणालो की मला शिपायाची नोकरी लागली आहे. हे ऐकून माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणू लागला, तू अजूनही माझ्या घरी राहू शकतोस, पण तू स्वतःचा इतका छळ करून घेऊ नकोस. तू तुझी नोकरी शोधत राहा. तुला नक्कीच चांगली नोकरी मिळेल. तोपर्यंत तू माझ्या घरात निसंकोचपणे आणि कोणतीही शंका न बाळगता राहू शकतोस. मी म्हणालो, तुझे खूप आभार आहेत की तू मला आणि माझ्या आईला इतके दिवस इथे ठेवले आणि मला सर्व प्रकारे मदत केलीस. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मला रोजीरोटी मिळत आहे, मी त्याला लाथ मारणार नाही. माझ्या मित्राने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही आणि आईला सोबत घेऊन हॉस्पिटलमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. आई विचारू लागली, रवी, तुला कुठली नोकरी लागली आहे? तर मी म्हणालो, आई, मी ऑफिसमध्ये बसून कम्प्युटरवर हिशोब करेन. हे ऐकून आईला खूप आनंद झाला. आता मी आईला खरं सांगू शकलो नाही तर तिने टेन्शन घेतले असते आणि तिचं ब्लड प्रेशरसुद्धा वाढलं असतं. आता मी प्रत्येक दिवशी कामावर जाऊ लागलो होतो. मी हे काम मोठ्या मेहनतीने आणि मन लावून आणि लक्ष देऊन हॉस्पिटलमध्ये साफसफाई करत राहिलो. तेव्हा असे वाटायचे की कदाचित हेच सर्व माझ्या नशिबात लिहिलेलं आहे. प्रत्येक माणूस स्वतःच्या नशिबात जे लिहिलेलं असते तसंच मिळवून खात असतो, राहत असतो. मग कदाचित माझ्या नशिबात कष्ट आणि दुःख लिहिलेले असेल. मी विनाकारण मोठमोठ्या पदांची स्वप्ने पाहतोय. मी स्वतःला दोष द्यायचो, अनेकदा स्वतःशीच भांडायचो, कारण माझ्या आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या. जे काही व्हायचं ते होणारच होतं. मी संपूर्ण महिना खूप चांगला घालवला होता. मी खूपच चांगले काम केल्यामुळे डॉक्टरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांनी माझी प्रशंसा केली होती आणि म्हणाले की तुझ्या कामाबद्दल आमच्याकडे कोणीही तक्रार केलेली नाही. मग पुढे डॉक्टर मला म्हणाले की मी माझ्या एका मित्राकडे तुझा बायोडेटा पाठवला आहे. तो तुझ्यासाठी काही करतोय का पाहूया. मला तर आशा आहे की तो नक्कीच तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधून देईल. त्यांचे हे वाक्य ऐकून मला तर खूप आनंद झाला. मी लगेचच डॉक्टर साहेबांना म्हणालो, जर असे असेल तर मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. तुमच्यासाठी मी आयुष्यभर देवाकडे प्रार्थना करत राहील. माझ्या या बोलण्याने डॉक्टर हसू लागले. त्यांनी माझ्या हातात 20,000 रुपये ठेवले आणि म्हणाले, हा तुझा पगार. मी लगेचच माझा पगार माझ्या हातात घेतला होता आणि डॉक्टरांच्या ऑफिसमधून बाहेर आलो होतो. मी माझा पगार मोजू लागलो. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर मी 20,000 एकत्र कधीच पाहिले नव्हते. मी पुन्हा पुन्हा पैसे मोजत होतो
आणि मी विचार करत होतो की सगळ्यात आधी घरासाठी रेशन घ्यावे, कारण घरात अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता. आईला उत्तम आणि सकस पदार्थ खायला देण्याचा विचार करत होतो. निदान माझ्या भावाच्या घरी एवढे उपलब्ध होते की आईला दिवसातून 2 वेळचं जेवण मिळत होतं. बरं, मी ते पैसे खिशात घेऊन ठेवणार होतो, तेवढ्यातच अचानक एक बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने तिचे दोन्ही हात माझ्यासमोर जोडले. ती म्हणत होती, "देवाखातर मला मदत करा." ती कोणताही आवाज न करता रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी विचारलं, "काय झाले?" ती म्हणाली, "काल माझ्या मुलाचा अपघात झाला होता. तो मोटरसायकल भरधाव वेगाने चालवत होता. माझ्या मुलाने हाही विचार केला नाही की त्याला काही झाले तर मी काय करू. त्याला माझी पर्वा नाही. आता तो ICUमध्ये पडला आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैसे हवे आहेत आणि माझ्याकडे काहीच नाहीत. माझे हात पूर्णपणे रिकामे आहेत." ती म्हणत होती, "देवानंतर जर कोणी माझ्या मुलाचा जीव वाचवू शकेल तर तो पैसा आहे. जर पैशांची व्यवस्था झाली तर डॉक्टर त्याचे ऑपरेशन करतील, नाहीतर माझ्या मुलाला डिस्चार्ज देतील. मला थोडे पैसे द्या, म्हणजे माझ्या मुलाचा जीव वाचवू शकेल." अशी असहाय्यता त्या महिलेच्या चेहऱ्यावर होती. हे पाहून माझ्याही हृदयाला पाझर फुटला. काहीही विचार न करता मी त्या बाईच्या हातात 20,000 रुपये ठेवले. मी म्हणालो, "देव तुझ्या मुलाला दीर्घ आयुष्य देवो अशी प्रार्थना करेन आणि तुमच्या मुलाचे दुःख तुम्हाला दाखवू नये." ती महिला मला आशीर्वाद देऊन पुढे गेली होती. आता ती दुसऱ्या पुरुषांसमोर हात जोडून आपल्या मुलासाठी पैसे मागत होती. त्या क्षणी मनात आले की माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी त्या बाईला पूर्ण मदत करू शकलो असतो. मग मला वाटले की मी स्वतः हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे या महिलेसाठी पैसे मागावे. मी पटकन वरिष्ठ डॉक्टर सरांकडे गेलो आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला पैशांसाठी आवाहन केले. कोणी मला 10,000 रुपये दिले तर कोणी 20,000 रुपये दिले. मला खूप आनंद झाला की चला, मी हे पैसे त्या बाईच्या हातात दिल्यानंतर तिला आनंद होईल. मी जवळपास 60,000 रुपये जमा केले होते. मला ती बाई हॉस्पिटलमध्ये सापडली आणि मी पैसे तिला दिले आणि सांगितले की मी हॉस्पिटलमधील इतर लोकांकडूनही पैसे गोळा केले आहेत. आता तुम्ही ते डॉक्टरांना द्या, जेणेकरून ते तुमच्या मुलावर उपचार सुरू करतील आणि बाकीच्या पैशांची व्यवस्थासुद्धा देव नक्कीच घेईल. ती बाई पटकन पुढे आली आणि माझ्या हाताचे चुंबन घेऊ लागली आणि म्हणाली, "देव तुला याच्या बदल्यात खूप काही देईल. देव तुला करोडपती बनवेल." त्या महिलेचे आशीर्वाद ऐकून मी स्मित हास्य केले आणि पुढे निघून गेलो. करोडपती होणे माझ्या नशिबात नव्हते, पण आता मला वाटले की 2 वेळची भाकरीसुद्धा माझ्या नशिबात नाही, कारण आज मला जो पगार मिळाला होता तोही मी त्या बाईला दिला होता आणि आमच्या घरी रेशन नावाची वस्तू नव्हती. मी घरी गेलो तर आई माझी वाट पाहत बसली होती. तिने विचारले, "बाळा, तू काय आणलं आहेस?" तेव्हा माझे खांदे लाजेने झुकले होते, पण मी आईला छोटी स्माईल दिली आणि म्हटलं की "आई, माझा पगार आज नाही, उद्या मिळणार आहे. तू परेशान होऊ नकोस." आईने माझ्याकडे पाहिले आणि मग कोरडी भाकरी चहाबरोबर खाऊ लागली. आईसाठी लोणचेही चांगले नव्हते, कारण तिला ब्लड प्रेशरचा आजार होता. माझे हृदय तुटले होते, पण मी काय करू शकत होतो? आता तर मी न जेवता पलंगावर पडून राहिलो. आई म्हणू लागली, "काहीतरी खा." मी म्हणालो, "नाही, मला भूक नाही." आईला माहीत होतं की मला काळजी वाटते. आई म्हणू लागली, "बाळा, काळजी करू नको. देव आपल्याला खूप काही देईल. तू जेवून घे." मी म्हणालो, "आई, मला खोटे सांत्वन देऊ नकोस. देव आपल्याला काहीही देणार नाही. आपण दोघे असेच जगू." आई माझ्या डोक्यावर हात मारून म्हणाली, "आजच्या नंतर कधीच निराशेबद्दल बोलू नकोस. देवाच्या हातात सर्व काही आहे. तो ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो आणि ज्याच्याकडून तो घेऊ शकतो त्याच्याकडून तो हिरावूनही घेऊ शकतो." आई बोलत असतानाच आमच्या घराच्या दारात कोणीतरी येण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला तर दारासमोर 2 पुरुष उभे होते. त्यांनी चांगले कपडे घातले होते, डोळ्यावर चष्मा आणि मनगटावर महागडी घड्याळं. त्यांच्या मागे एक खूप मोठी गाडी उभी होती. मी म्हणालो, "मी तुम्हाला ओळखत नाही." तर ते म्हणाले, "तू आम्हाला ओळखत नाहीस, पण रवी, आम्ही तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तू या चाव्या घे आणि हा पेपर घे." मी म्हणालो की "हे कागद
आणि चाव्या मला का देताय? तर तो म्हणाला की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. घरात गेल्यावर सोफ्यावर आरामात बसून हे पत्र वाच, नाहीतर चक्कर येऊन पडशील. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि पटकन मी तो पेपर हातात धरला. भीतीने माझे मन थरथर कापत होते. मी ऐकलं होतं की श्रीमंत लोक चांगले नसतात, पण माहीत नाही हे लोक मला कागद आणि चाव्या का देत आहेत. त्यांना माझ्याकडून काय हवे होतं? मला वाटले की कदाचित हा माणूस माझ्या विनाशाचे कारण असेल. मी खोलीत आलो तेव्हा आई म्हणाली, बाळा, दारात कोण आले होते? मी गप्प राहिलो. माझ्या हातातला कागद बघून आईने विचारले, हे काय आहे? मी म्हणालो, आई, 2 अनोळखी माणसांनी हे मला दिलं आहे. मला स्वतःला हे माहीत नाही की हे काय आहे. आई म्हणाली, ठीक आहे, उघडून बघ काय लिहिलं आहे या पेपरमध्ये. मी म्हणालो, आई, मी आत्ता उघडतो, पण खरं सांगायचं तर माझ्यात हिंमत होत नव्हती. बरं, मी पेपर उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यावर लिहिलेले होते, मिस्टर रवी, मी तुला आज सिटी हॉस्पिटलमध्ये पाहिलं. तुम्ही तिथे शिपाई म्हणून नोकरी करता. तुम्हाला आज तुमचा पगार मिळाला होता आणि तुम्ही एका गरीब महिलेला मदत केलीत आणि मग इतर कर्मचाऱ्यांनीही त्या महिलेसाठी मदतीचा हात पुढे केला. पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घेतला होता. हे सर्व पाहून मी खूप प्रभावित झालो. मला वाटले की मला तुमच्याबद्दल माहिती घ्यायला हवी. तेव्हा समजले तुम्ही एक सुशिक्षित तरुण आहात, पण तुमच्या भावाने तुम्हाला घरातून हकलून दिले आहे आणि म्हणून मजबुरीने तुम्ही शिपायाचे काम करत आहात. तुम्ही उद्या संध्याकाळी या पत्त्यावर पोहोचा. तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की या चाव्या कशासाठी आहेत. मी पत्र वाचले तेव्हा मी विचारात पडलो, मला असा हाक मारणारा कोण असेल? मला भीती वाटत होती, कारण आजकाल खूपच फसवणुकीचे प्रकार घडत होते. त्यामुळे लोक आमच्यासारख्या गरीब लोकांना सुद्धा लुटायला मागे पुढे पाहत नाहीत. मी हाच विचार करत होतो. तेवढ्यात आई म्हणाली, बाळा रवी, पेपरमध्ये असं काय लिहिलं आहे जे वाचून तू एकदम परेशान झाला आहेस? मी त्या कागदावर लिहिलेला एक एक शब्द पुन्हा वाचून माझ्या आईला ऐकवला होता. पण ते ऐकून आईसुद्धा थोडी घाबरली होती. तरीही ती म्हणू लागली, रवी, आज तू मला खूप खुश केलं आहेस. मला नेहमी हेच वाटायचं, कदाचित माझ्या संगोपनात काहीतरी चुकलं असेल म्हणून माझा मोठा मुलगा सनी माझ्याशी असा वागला असेल. तुम्हा मुलांना चांगले संस्कार आणि शिष्टाचार मी शिकवू शकले नाही, पण आज जेव्हा मला कळाले की तू एका गरीब महिलेची मदत केली आहेस, तेव्हा मला खूप आनंद झाला की माझ्या संगोपनात कोणताही दोष नाही, तर सनी आणि त्याच्या बायकोचीच नियत अशी आहे. मी देवाची आभारी आहे की माझ्या आयुष्यात असा दिवस तू मला दाखवलास. आईचे बोलणे ऐकून मला हसू आले. असो, सकाळी मी माझ्या कामावर गेलो. त्या पत्त्यावर जाण्याचा माझा हेतू नव्हता, कारण मला भीती वाटत होती. जर त्या लोकांनी माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करणार? अर्धा दिवस मी साफसफाई करत राहिलो, पण माझं लक्ष पुन्हा पुन्हा त्या कागदावर लिहिलेल्या शब्दांकडे जात होतं. मी विचार केला, मी तिथे गेलो तर कुणास ठाऊक मला कदाचित एक सरप्राईज मिळेल. प्रत्येकाची फसवणूक झाली पाहिजे असं नाही ना. शेवटी मी खूप हिंमत दाखवून त्या पत्त्यावर पोहोचलो. तिथे गेल्यावर बघितले की ते एक खूप मोठे रेस्टॉरंट आहे. मी गेटमधून आत प्रवेश केला तेव्हा चौकीदारांनी मला विचारलं, तुझं नाव काय आहे? मी म्हटलं, माझं नाव रवी आहे. मग तो म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, सिटी हॉस्पिटल? तर मी पटकन होकारार्थी मान हलवली. मग तो म्हणाला, मालक तुमची वाट पाहत आहेत, मी तुला माझ्यासोबत आत घेऊन जातो. हे ऐकून मला आश्चर्य वाटले, पण मी त्यांच्याबरोबर चालायला लागलो. पुढे जाऊन त्याने मला सेक्रेटरीकडे सोपवलं आणि म्हणाला, याला मालकांकडे घेऊन जा. तो सेक्रेटरी मला मालकांच्या खोलीपर्यंत घेऊन गेला. ती खोली खूप मोठी होती आणि खोली इतकी थंड होती की माझ्या पाठीच्या कण्यांमध्ये मुंग्या येणं सुरू झाले. तो माणूस मला म्हणाला, तू मला ओळखत नाहीस म्हणून मी तुला माझ्याबद्दल सांगतो. ऐक, माझं नाव मदनलाल शेठ आहे. मी या रेस्टॉरंटचा मालक आहे. मला हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचं आहे. मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, तुम्ही माझी अशी चेष्टा का करत आहात? तर ते म्हणाले की मी तुझी चेष्टा मस्करी करत नाहीये.
मला तू आवडतोस. मला तुझी लोकांची भले करण्याची पद्धत आवडते. म्हणूनच मी तुला हे सर्व देत आहे." मी स्तब्ध झालो आणि म्हणालो, "या सगळ्यांचे काय कारण आहे?" तर ते म्हणाले की आजपासून काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत सुद्धा तेच झाले होते जे आज तुझ्यासोबत होत आहे आणि तुझ्या आईसोबत झालं आहे. मी कॅन्सरने पीडित होतो. मी माझ्या 4 मुलांसोबत राहत होतो. पण मी आजारी आहे हे लक्षात येताच माझ्या 4ही मुलांनी माझी जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार दिला होता. माझी 4ही मुले त्यांच्या बायकोच्या ताळ्यावर नाचत होती. माझ्याकडे उपचार घेण्यासाठीही पैसे नव्हते आणि कोणताच आधारही नव्हता. तेव्हा मला असे वाटू लागले की आता मृत्यू माझ्या डोक्यावर येऊन बसला आहे. शेवटी मी अनाथासारखा अनाथ आश्रमामध्ये निघून गेलो. एक दिवस मला समजले की एक अनोळखी माणूस मला भेटण्यासाठी आला आहे. जेव्हा मी त्या माणसाजवळ गेलो तेव्हा त्याच्या रेस्टॉरंटची चावी माझ्या हातात त्याने दिली. तेव्हा मी खूपच हैराण झालो होतो आणि त्याला म्हणालो की तुम्ही असे का करत आहात? तेव्हा तो म्हणाला की ही प्रॉपर्टी तुझ्या बापाच्या नावावर निघाली आहे, म्हणून मी हे रेस्टॉरंट तुझ्या हवाली करत आहे. मी त्यांचे हे बोलणे ऐकून खूपच हैराण होऊन गेलो होतो, कारण माझ्या बाबांच्या नावावर अशी कोणतीच प्रॉपर्टी नव्हती. म्हणून मी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक गोष्ट समोर आली की हे रेस्टॉरंट माझ्या बाबांचे लग्न होण्याअगोदर त्यांना धोका देऊन त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले होते. आता त्या रेस्टॉरंटचा जो मालक होता त्याला समजले होते की ही प्रॉपर्टी एका माणसाला धोका देऊन त्याच्याकडून बळजबरीने हिसकावून घेण्यात आली आहे. म्हणूनच तो व्यक्ती आता माझ्याकडे येऊन ते रेस्टॉरंट मला परत करण्याच्या विचारात होता. मी हे सर्व पाहून हैराण झालो. देवाकडून माझ्यासाठी ही खूप मोठी मदत होती. मी स्वतः ते रेस्टॉरंट चालवायला सुरुवात केली आणि ते करत असताना खूपच मेहनत घेतली. बघ, त्यानंतर मी प्रगतीचे टप्पे रचत राहिलो आणि आता मी इथपर्यंत पोहोचलो. मी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन स्वतःवर उपचारही करून घेतले आहेत आणि मी बरा झालो आहे. पण ते म्हणतात ना की प्रत्येक माणसाचा शेवट मृत्यू आहे. आता मलाही माझ्या आयुष्याचे दिवस संपत आले आहेत असे वाटू लागले आहे. आणि त्या दिवशी मी माझे चेकअप करून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा मी तुला पाहिले की तुला त्या बाईची खूप काळजी वाटत होती आणि तू माझ्या सेक्रेटरीकडून ₹20,000 मागितलेस. म्हणून मी लगेच त्याला ते दिले आणि त्याला हे सुद्धा सांगितलं की मला या माणसाची सर्व माहिती दे. मग त्याने तुझ्या मित्राचा पत्ता मला सांगितला आणि तुझ्या मित्राने मला हे सर्व सांगितलं आणि तुझ्या परिस्थितीमुळे मी खूप प्रभावित झालो आणि आता मी खूप म्हातारा झालो आहे. आता मृत्यू ही माझी वाट पाहत आहे. म्हणून मला हे रेस्टॉरंट अशा व्यक्तीच्या हातात जावे असे वाटते की ज्याने प्रत्येकाला फायदा होईल. मी विचार करू लागलो की एवढ्या कमी पैशातून सुद्धा तू कोणाला मदत करू शकतोस. जर मग तुझ्याकडे जास्त पैसे आले तर तू किती लोकांना मदत करशील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझी संपत्ती माझ्या मुलांच्या नावावर करायची नाही. त्यांनी मला नाकारले होते. म्हणून मी हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करणार आहे आणि मी आशा करतो की तू लोकांचे असेच भले करत राहशील. त्यांचे पुण्य तुला मिळत राहील. आणि मी ह्या गोष्टी ऐकून थरथर कापत होतो. माझे एक छोटेसे पुण्याचे काम मला एवढं काही मिळवून देईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळेच मला वाटले की आपण लोकांची मदत करायला हवी. आपण लोकांना जेवढी मदत करतो त्यापेक्षा जास्त देव आपल्याला देतो हे खरे आहे. कारण मी फक्त ₹20,000 दिले आणि देवाने माझ्या नावावर 20 कोटींची संपत्ती केली होती. हा प्रसंगच असा होता की माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि मी देवाच्या चरणी नतमस्तक झालो होतो आणि त्याचे आभार मानत होतो. आज मला समजले की तुम्ही जीवन जगत असताना प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे जे काही गरजवंताला द्याल ते देव दुप्पट तिप्पट करून तुम्हाला परत करून देतो. काही दिवसातच मला रेस्टॉरंटची सर्व माहिती समजू लागली. मी माझी ट्रेनिंग देखील पूर्ण केली आणि मग माझा MBAच्या अभ्यासाने सुद्धा मला खूप मदत केली. त्यामुळे मालकाची जागा लवकरच सांभाळण्यास मी सक्षम झालो. जेव्हा मी मालकाची जागा घेतली तेव्हा मला हे पाहून आश्चर्य वाटले की माझा सनी दादा देखील मॅनेजरच्या लाईनमध्ये उभा होता.
माझा दादा ज्या रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होता तिथेच मी आता त्याचा मालक बनलो होतो. हे पाहून माझा दादा खूप हैराण झाला होता. थोड्या वेळानंतर जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा माझा दादा माझ्या मागून आत आला होता. तो म्हणत होता, तू माझा लहान भाऊ आहेस. आता हे सर्व तू माझ्यासोबत करशील का? तू माझा मालक बनणार का? माझ्यावर कृपा कर आणि जुन्या गोष्टी मनातून काढून टाक. पण मी त्याला म्हणालो, आजपासून तुझ्या तोंडून मी असे काहीच ऐकून घेणार नाही. जर पुन्हा तू मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला या नोकरीवरून काढून टाकेन. माझं हे बोलणं ऐकून दादा घाबरला आणि तो माझ्या ऑफिसमधून निघून गेला. मला वाटले की हे सर्व देवाची कृपा आहे. जर कोणाला तुमच्यावर राज्य करायचं असेल तर तो तुमच्या लगेचच पायात पडायला तयार होतो. मी माझ्या आयुष्यातून हा धडा शिकलो होतो की माणसाने कधीच मुठी धरून जगू नये. देवाच्या मार्गात जमेल तसे पैसे खर्च करत राहावे. गरिबांना मदत केली पाहिजे. जर आपण पृथ्वीवरच्या लोकांवर दया दाखवली तर आकाशात बसणारा तोच देव आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो. मी जेव्हापासून रेस्टॉरंटची जबाबदारी घेतली होती तेव्हापासून मी अनेक गरीब लोकांना मोफत जेवण देत असे आणि अनेक गरीब लोकांना मदत केली. दवाखान्यात सुद्धा लोकांवर मोफत उपचार करायचो. माणसांकडे खूप काही असायला हवं असं गरजेचं नाही. जे आहे त्यातून इतरांना मदत केली पाहिजे. आपण इतरांची पैसे देऊनच मदत करायला हवी असं नाही. आपण मेहनत करून एखादे काम करून सुद्धा इतरांची मदत करू शकतो. तसेच आपली कला, आपले कौशल्य आपण इतरांच्या मदतीसाठी वापरू शकतो. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की समाजात माझा मान सन्मान वाढू लागला आणि मला लग्नासाठी खूप स्थळं पण येऊ लागली होती. त्यामुळे माझ्या आईने छान मुलगी पाहून माझे लग्न लावून दिले. पण ती मुलगी अगदी माझ्यासारखीच होती. आजारी, गरीब, वयोवृद्धांवर तिचे मन चटकन हरून जात होते आणि अनाथ मुलांची सुद्धा ती खूप सेवा करायची. तसेच ती म्हाताऱ्या लोकांची सुद्धा खूप सेवा करायची. कुठलाही लोभ न ठेवता आणि काहीही न बोलता सगळ्यांना मदत करायची. आता आम्ही दोघे नवरा बायको मिळून एक अनाथ आश्रम चालवत आहोत. तिथे येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही निस्वार्थपणे सेवा करत आहोत. देवाने माझ्या दादाला त्याची जागा दाखवून दिली. ते योग्य केले का? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.